जरांगे पाटलांमुळे मराठा तरुणांचं होतंय नुकसान, वडेट्टीवारांचे तिखट बोल. ओबीसीमध्ये प्रवेश झाल्यानं मराठा समाजाला फार लाभ होणार नाही, तसंच झाल्यास मराठा समाजाला ओबीसीत केवळ 3 ते 3.5% आरक्षण मिळेल, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं असतानाच विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय. मराठ्यांना जर ईडब्ल्यूएस आरक्षणातून 10% मिळत असेल तर तो खूप मोठा फायदा आहे, परंतु जरांगे पाटील या फायद्यापेक्षा राजकीय फायदा करून घेण्याची मंशा असावी. जरांगे मराठा तरुणांच्या फायद्यापेक्षा राजकीय लोकांच्या भल्यासाठी आग्रही आहेत, असा माझा त्यांच्यावर आरोप असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत असतानाच राज्याच्या राजकारणात रोज नवे दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीनं भाष्य केलंय. जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांच्या भविष्यात फार मोठं नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी या संदर्भात अभ्यास करावे. जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सर्व काही ठरवू नये, अभ्यास करून त्यांनी भविष्याबद्दल निर्णय घ्यावा, असा सल्ला मराठा तरुणांना देत जरांगे पाटलांच्या भूमिकेवर वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उभं केलंय. त्यांच्या सोबत राहणं, त्यांना समर्थन देणं, त्यांच्या बरोबरीनं उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि ओबीसीवरील अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्या होणाऱ्या आंदोलनात मी स्वतः उपस्थित राहणार आहे. जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली आहे की सरसकट मराठ्यांना तुम्ही प्रमाणपत्र द्यावं, ही त्यांची मागणी ही शक्य आहे का? आणि या मागणीच्या विरोधामध्ये सर्व मी परत आपल्याला सांगतो आहे, भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी हे मराठा ओबीसी मध्ये वाद लावण्याचा किळसवाना प्रयत्न करत आहेत. ते त्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहे. मराठा आंदोलकांचे मोर्चे जवळपास 42 मोर्चे निघाले. मी पुन्हा तीच गोष्ट सांगतो आहे की आपण जर न मागता 10% ईडब्ल्यूएस ला आरक्षण देऊ शकता तर पार्लमेंटमध्ये कायदा करून दुरुस्ती करून का आपण त्यांना 12% 10% आरक्षण देऊ शकत नाही? तुम्ही ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद लावून स्वतःची पोळी शेकण्याचा जो प्रयत्न तुम्ही करत आहात हा निश्चितपणे हा केविलवाना प्रयत्न आहे असं माझं मत आहे. राहिला विषय, त्यांना मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र देणं, 3 पिढ्याची अट वंशावळ जर मान्य होत असेल, सिद्ध होत असेल तर कोणी त्याला विरोध करणार नाही. पण त्या पलीकडे जाऊन चुकीचं जर काही होत असेल तर मात्र त्या ठिकाणी आमचा विरोध राहील. मी पुन्हा तसेच सांगतोय, आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर करा, वाढवा आणि आपल्या मराठा समाजांना वेगळे त्या ठिकाणी आरक्षण तुम्ही द्या. तुमच्या हातात आहे, राज्यातील सरकार हातात आहे, केंद्रातील सरकार तुमच्याकडे आहे, बहुमताचं सरकार आहे. तुम्हाला या लोकांना आरक्षण देण्यासाठी कोण अडवलं, कोण थांबवलं याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की ओबीसीचं आरक्षण वाढवून ओबीसी मध्ये मराठ्यांना सहभागी करण्याचं आरक्षण द्या, पण याचा ओबीसी संघटनेने विरोध केला की ओबीसी मध्ये कुठल्याही प्रमाणात मराठ्यांना सहभागी करून घेऊन. मी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असं म्हणालो नाही. जे वंशवळामध्ये जे बसतात त्यांना तो देण्यासाठी हरकत नाही, कारण ज्या नियमच आहे तो, कुठल्याही जातीला जातीचं प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पाहिजे असेल तर 3 पिढ्याची अट आहे. ती अट पूर्ण होत असेल तर देण्यात कुठली अडचण आहे. पण ओबीसीच्या वाट्यातून देऊ नये ही कालही भूमिका होती माझी, आजही आहे. मी जरांगे पाटलांना भेटल्यानंतर माझं लाईव्ह बघा तुम्ही, तुमच्याकडे संग्रह आहे. मी त्यावेळेस तीच भूमिका मागितली, आमच्या हिश्श्यातून मिळणार नाही, तुम्हाला स्वतंत्र मिळण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. असं म्हणले होते की जर ओबीसी आरक्षण त्यांचा कोटा वाढवून दिला तर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यायला काही हरकत नाही. ओबीसी त्याला कॅटेगरी करता येईल. जशी आम्ही ओबीसी मध्ये आहोत, आमचा वाटा सोडून त्यांना जर द्यायचं असेल तर आम्हाला ओबीसी ए त्यांची इच्छा आहे, भावनिक आहे त्यांची, जर इच्छा असेल तर ओबीसी बी करा. पण याचा अर्थ त्यांचा कोटा वाढवून त्यांच्यासाठी वेगळ्यानं द्या. त्यातून आमच्या ओबीसीतून देण्याची गरज नाही. सरकारचा तिढा हा आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा ओबीसीची मतं पाहिजेत, पण ओबीसी साठी काही करायचं नाही. आज जातनिहाय जनगणनेची मागणी आम्ही करतो आहोत, का करत नाही पूर्ण? का केंद्र सरकार मान्य करत नाही? का राज्य सरकार त्याला पुढे पाठपुरावा करत नाही? यांना ओबीसीला द्यायचं नाही आहे. ओबीसी मध्ये काही नेते पाठवायचे आंदोलनामध्ये आणि दाखवायचं की आम्ही ओबीसीचे बसी आहोत.
हे खोटं आणि धांदात खोटारडं काम आहे असा माझा आरोप आहे. जर तुम्हाला आता ओबीसीच्या हिताचीच गोष्ट करायची होती तर घ्या जनगणना, जातनिहाय जनगणना आणि करा. होऊ द्यात माहिती की कोणत्या समाजाची किती लोक आहेत आणि काय आहेत. मग त्याप्रमाणे टक्केवारी ठरवा. आम्हाला विश्वास आहे की आम्ही 60% वर जाऊ आणि 30% वर आम्हाला आरक्षण मिळेल. पण ते करू शकत नाही आणि आपसात झुंजवण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे. भाऊ, राष्ट्रवादीचा ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.